आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी नोटिसांचे वाटप सुरू आहे। अनेक मालमत्ता धारकांना वाढीव घरपट्टीची नोटीस आली आहे, त्यामुळे त्यांच्यातून रोष उमटू लागला आहे। व्यापारी एकता असोसिएशननेही आक्रमक पवित्रा घेतला आहे। हरकती आक्षेपांसाठी नोटिसीमधील कागदपत्र पूर्ततेच्या अटी तसेच 21 दिवसांमध्येच हरकत आक्षेप दाखल करण्याची अट रद्द करण्याची मागणीही होऊ लागली आहे। महापालिका प्रशासनाकडून करयोग्य मूल्य भाडे मूल्यावर आधारित घरपट्टी आकारली जात होती। या कर पद्धतीतील भाड्याने दिलेल्या मालमत्तेवरील 58% करामुळे संबंधित मालमत्ता धारकांमध्ये प्रचंड रोष होता। दरम्यान महापालिका प्रशासनाने भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी आकारण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार 2,08,000 मालमत्ता धारकांना नोटीस दिली जात आहे। नोटीस प्राप्त होईल तसे नागरिकांमधून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। काही नागरिकांची घरपट्टी कमी झाली आहे, त्यांना दिलासा मिळाला आहे। मात्र अनेक मालमत्ता धारकांच्या घरपट्टीत वाढ झाली आहे। कार्पेट एरियाऐवजी बिल्टअप एरियावर घरपट्टी आकारणी केली आहे। बिल्टअप एरियामुळे करपात्र क्षेत्र वाढले आहे, त्यामुळे घरपट्टीची रक्कमही वाढली आहे। त्यामुळे कार्पेट एरियाच घरपट्टीसाठी ग्राह्य धरावा अशी मागणीही होत आहे। वाढलेल्या घरपट्टीमुळे अनेक नागरिकांच्या तक्रारी नगरसेवकांकडे येत आहेत। व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शाह म्हणाले, प्रमुख बाजारपेठेत मालमत्ता कर दुप्पट तिप्पट झाला आहे, त्यामुळे मोठा रोष निर्माण झाला आहे। मोठ्या संख्येने हरकती आक्षेप दाखल होणार आहेत। मात्र हरकती दाखल करण्यासाठी अनेक कागदपत्रे मागितली जात आहेत। गेल्या वर्षी घरपट्टी भरल्याची पावती, बांधकाम परवाना, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, भाडे नोंदणी करार, उतारा आदी अनेक कागदपत्रे सादर करण्याची अट आहे। ही अट रद्द करावी। नोटीस मिळाल्यापासून 21 दिवसात हरकत दाखल करण्याची अटही रद्द करावी।